इथे बघा आपण बॅक साइड कटिंग केलेली आहे, जी की आपण कालच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितलेली होती। आता बघा बॅक साइड आपण फोल्ड साइडला कटिंग केलेली होती। आता ओपन साइड आपण फिरवून आपल्या साइडला करायची आहे आणि त्याच्यानंतर जिथं बॅक साइड कटिंग केलेली होती त्याच्याच वरती आपल्याला फ्रंट साइडचा भाग ठेवून घ्यायचा आहे आणि कटोरी आपल्याला तिरकी ठेवून घ्यायची आहे। कटोरी बघा इथं तुम्ही बघू शकताय तिरकी ठेवलेली आहे आणि कटोरीची रुंदी आपली 7 इंच म्हणजे 7 इंचाचे कटोरी आपण कट केलेले आहे आणि ह्याच्यात आपण फक्त शिलाई मार्जिन वाढवणार आहोत। तर अशा पद्धतीने इथे मार्किंग करायचं आहे। आता साइडच्या भागाला पण मार्किंग करायचं आहे आणि टक्स आपला 1.5 इंचाचा असतो, तर इथं आपण 1.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे टक्स देण्यासाठी। इथे बघा टक्स देण्यासाठी आपण 1.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि उंची टक्सची आपली 3 इंच आहे। इथं आपली 42 छाती होती, तर त्यानुसार आपण कटोरीची रुंदी काढलेली आहे आणि टक्स हा आपला 3 इंचाचा आलेला आहे। इथे तुम्हाला जर वेगळ्या मापाचं कटिंग हवं असेल तर तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा, मी त्या मापाचं कटिंग करून व्हिडिओ अपलोड करेन। तर अशा पद्धतीने आपण फक्त इथं शिलाई मार्जिन वाढवलेले आहे। पाव इंच आपण फक्त शिलाई मार्जिन वाढवलेले आहे आणि कटोरी आणि साइडचा भाग आपला व्यवस्थित इथे आलेला आहे। फक्त मी पेपर कटिंग होतं ते अस्तर कसं कटिंग करते ते दाखवलेलं आहे। तुम्हाला जर पेपर कटिंग कोणत्या मापाचा हवा असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा, मी त्या मापाचा पूर्ण पेपर कटिंग करून व्हिडिओ अपलोड करेन। आणि इथं असा पूर्ण आपला अस्तर इथं कटिंग झालेला आहे। असे छान छान कटिंगचे आणि स्टिचिंगचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।